यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू। ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला दुसरा धक्का। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरतभाऊ गोंधळे यांनी अचानक आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता जिल्हा उपाध्यक्ष विलास जनार्दन सोनावळे यांनी पक्षात बहुजनांना डावलत असल्याचा आरोप करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। शिवाय यानंतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते राजीनामा देणार असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। त्यामुळे ऐन जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकींच्या तोंडावर हा उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाला मोठा दुसरा धक्का मानला जातो आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अगदी खेडोपाडी गाव वाड्या वस्त्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम वरप गावचे भरतभाऊ गोंधळे व रायते गावचे विलास सोनावळे यांनी केलं होतं। अगदी सर्वात मोठा पक्ष कार्यकर्ता मेळावा वरप येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पाडला होता। पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांचे कट्टर समर्थक म्हणून हे दोन पदाधिकारी परिसरात ओळखले जात होते। जिल्हा उपाध्यक्ष विलास सोनावळे हे 15-20 वर्षापासून सक्रिय असून स्वतःच्या ताकदीवर रायते ग्रामपंचायतमध्ये पक्षाचे 3 सदस्य निवडून आणल्याचा दावा त्यांनी केला आहे। शिवाय तालुका उपाध्यक्ष, रायते सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन आणि जिल्हा उपाध्यक्ष अशी विविध पदावर त्यांनी कामे केली आहेत। रायते गाव व परिसरातील अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात ते काम करत असून त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे। असे असताना त्यांना गेल्या काही दिवसापासून डावलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे लक्षात आले। शिवाय पक्षात बहुजनांवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। राजकारणामुळे आपल्या व्यवसायात नुकसान झालं आहे, त्यामुळे ते भरून काढण्यासाठी मी पदाचा राजीनामा देत असल्याचे कारण पुढे करून राजीनामा दिला आहे। शिवाय आपल्यानंतर अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले। त्यामुळे ऐन झेडपी पंचायत समिती निवडणुकींच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा दुसरा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे। पक्षातील पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र असे सुरू राहिल्यास आगामी निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात पक्षाला मोठी किंमत चुकवावी लागेल असे बोलले जात आहे। महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक। बहुजनांना डावलण्यात जातो असं मला जाणीव झाली। ठाणे जिल्ह्याचा मी उपाध्यक्ष होतो आणि माझा व्यवसाय मला करू दे। मी लय दिवसापासून राजकारण करीत आलो आणि विविध पदा मी भोगण्यात आली। मी किमान वर्षानुवर्ष राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठाणे जिल्ह्यामध्ये बळकट मी केलेला आहे आणि मी राजीनामा देत असून माझ्या मागं बहुतेक भविष्य मी त्यांची नावं सांगू ते पण राजीनामा देणार आहेत आणि मला काय पटलं नाही। बहुजनांना डावलण्यात जात हे या ठाणे जिल्ह्यामध्ये 2 दिवसापासून मला जाणीव झालेली आहे आणि मला आता माझं काम आणि धंदा मला करू दे। मी एवढंच बोलतो, मी कोणाचा नाव घेत नाही आणि मी कोणाचं नाव खराब करणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।